नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 30 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, एप्रिल 28। स्पष्टीकरण, कार्यस्थळावर सुरक्षा आणि आरोग्यासाठीचा जागतिक दिन 2026 दरवर्षी एप्रिल 28 रोजी साजरा केला जातो। हा दिवस जगभरात वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये सुरक्षित आणि निरोगी कार्य संस्कृतीला चालना देण्यासाठी साजरा केला जातो। या दिवसाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय कामगार संघटना करते आणि हा दिवस कार्यस्थळावर होणारे अपघात आणि व्यावसायिक आजार रोखण्यावर तसेच कामगारांच्या सर्वांगीण कल्याणात सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करतो। प्रश्न 2, अलीकडेच कोठे 5 नवीन जिल्ह्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, लडाख। स्पष्टीकरण, लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची अधिसूचना जारी झाली आहे। याची माहिती स्वतः उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर दिली। त्यांनी लिहिले की लडाखसाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे। मी लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीच्या अधिसूचनेला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे लडाखमधील लोकांच्या आकांक्षा आणि प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण केली जात आहे। आता पाहू लडाखशी संबंधित इतर चालू घडामोडी। सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी लडाखला भारताचे पहिले पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान मिळणार आहे। लडाखमध्ये हेम सरोवर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले। गगनयान अंतराळवीरांनी मानवी मर्यादांच्या परीक्षणासाठी लडाखमध्ये मिशन मित्र सुरू केले। भारताचा पहिला शीत वाळवंटी नदीकाठ पुनरुज्जीवन प्रकल्प लडाखमध्ये सुरू करण्यात आला। लडाखच्या पर्यटन विभागाने होलिस्टिक होमस्टे सपोर्ट फ्रेमवर्क लॉन्च केले। वायुसेना प्रमुखांनी लडाखमध्ये न्योमा एअरबेसचे उद्घाटन केले। लडाखमध्ये समुद्रसपाटीपासून 19,400 फूट उंचीवर जगातील सर्वोच्च मोटरयोग्य रस्त्याचे निर्माण करण्यात आले। प्रश्न 3, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान मुक्त व्यापार करारावर FTA स्वाक्षरी झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, न्यूझीलंड। न्यूझीलंड देशाची माहिती, राजधानी वेलिंग्टन, चलन न्यूझीलंड डॉलर, पंतप्रधान क्रिस्तोफर लक्सन। आता पाहू न्यूझीलंडशी संबंधित इतर चालू घडामोडी। न्यूझीलंडचा खेळाडू फिन ॲलन याने T20 वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकले। मुआनुपुई सायावी यांची न्यूझीलंडसाठी भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली। न्यूझीलंडमध्ये खोल समुद्रात 300 वर्षे जुने विशाल ब्लॅक कोरल म्हणजेच काळे पोवळे शोधले गेले। न्यूझीलंडने 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणार आहे। न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ICC महिला T20 वर्ल्ड कप 2024 जिंकला। प्रश्न 4, अलीकडेच सेलने कोणाची मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, दिलीप कुमार। स्पष्टीकरण, दिलीप कुमार यांनी 27 एप्रिल 2026 रोजी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या मुख्य दक्षता अधिकारी CVO पदाचा कार्यभार स्वीकारला आहे। त्यांची नियुक्ती ही भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांपैकी एका उद्योगामध्ये दक्षता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले CEO संजय जमुआर यांना बनवण्यात आले आहे। नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे। रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्सने परमिंदर सिंह यांना आपले CEO नियुक्त केले आहे। डाबरने हरजीत एस भल्ला यांना भारताच्या व्यवसायाचे CEO नियुक्त केले आहे। नीतू समरा यांची नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या अंतरिम CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे। नास्कॉमचे नवीन अध्यक्ष म्हणून श्रीकांत वेलामाकन्नी यांची नियुक्ती करण्यात आली। प्रश्न 5, अलीकडेच IPLमध्ये 9,000 धावा करणारा पहिला फलंदाज कोण बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, विराट कोहली। स्पष्टीकरण, भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये 9,000 धावा करणारा पहिला खेळाडू बनून इतिहास रचला। त्याने ही कामगिरी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान साध्य केली। विराटने पुन्हा एकदा हे सिद्ध केले की तो T20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सातत्यपूर्ण आणि प्रभावशाली फलंदाजांपैकी एक आहे। इतर फलंदाजांच्या धावा, रोहित शर्मा 7183 धावा, शिखर धवन 6769 धावा,
डेव्हिड वॉर्नर 6565 धावा, के. राहुल 5580 धावा. प्रश्न 6. अलीकडेच थॉमस आणि उबेर कप 2026 चे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. डेन्मार्क. डेन्मार्क देशाची माहिती. राजधानी कोपेनहेगन. चलन डेनिश क्रोन. पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन. प्रश्न 7. अलीकडेच महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. वरील दोन्ही. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. स्पष्टीकरण. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाने एप्रिल 2026 मध्ये बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची आपले ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती आगामी 5 वर्षांसाठी करण्यात आली असून ज्याचा उद्देश MSRTCच्या रोड सेफ्टी कॅम्पेन आणि लालपरी बस सेवेला चालना देणे हा आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे ब्रँड अँबेसेडर. इन्फोसिसने कार्लोस अल्कराजला आपला ग्लोबल ब्रँड अँबेसेडर बनवले आहे. 18ची ब्रँड अँबेसेडर म्हणून स्मृती मंधाना हिची नियुक्ती करण्यात आली. जिंदाल स्टेनलेस स्टीलचा पहिला ब्रँड अँबेसेडर म्हणून रणवीर सिंहची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्लॅका भासिकला वर्ल्ड 10 के बेंगळुरू 2026ची ग्लोबल अँबेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यामाहा म्युझिक इंडियाचा ब्रँड अँबेसेडर म्हणून AR रहमान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 2027च्या जनगणनेसाठी सुदर्शन पटनायक यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. भीम पेमेंट ॲपचा ब्रँड अँबेसेडर म्हणून महेंद्रसिंग धोनीची नियुक्ती करण्यात आली. रवींद्र जडेजाची सिटी युनियन बँकेचा प्राथमिक ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 8. अलीकडेच ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. वरील दोन्ही. सुमित्रा गुहा आणि लक्ष्मण कृष्णराव. स्पष्टीकरण. सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराचे आयोजन राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे करण्यात आले. हा पुरस्कार भारतीय शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट योगदानाचा गौरव करतो. या प्रतिष्ठित समारंभात सुमित्रा गुहा आणि पंडित लक्ष्मण कृष्णराव पंडित यासारख्या नामवंत गायकांना भारताच्या समृद्ध संगीत परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पणाबद्दल सन्मानित करण्यात आले. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. नलीम युसुफ यांना AI आधारित संवर्धन ॲपसाठी WWF तर्फे सन्मानित करण्यात आले. ऑस्कर्स ऑफ सायन्सने डॉक्टर अतनु नाथ यांना सन्मानित करण्यात आले. मिस इंडिया वर्ल्ड 2026चा किताब साध्वी सतीश सैल हिने जिंकला. डॉक्टर CH श्रीनिवासराव यांना हैदराबादमध्ये प्रतिष्ठित MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड 2026 ने सयानी गुप्ता हिला सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठित WWF मछली राष्ट्रीय पुरस्काराने अनिता चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 साठी कैलाश सत्यार्थी यांची निवड करण्यात आली. प्रश्न 9. अलीकडेच कोणत्या राज्यातील सरकारी शाळांमधील 21 दिव्यांग मुलांच्या एका गटाने एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतची ऐतिहासिक ट्रेकिंग यशस्वीपणे पूर्ण केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण. आंध्र प्रदेशातील सरकारी शाळांमधील 21 दिव्यांग मुलांच्या एका गटाने एप्रिल 2026च्या शेवटच्या आठवड्यात नेपाळमधील 5364 मीटर उंचीवर असलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतची ऐतिहासिक ट्रेकिंग यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ही आपल्या प्रकारची पहिली सरकारी प्रायोजित मोहीम आहे. आंध्र प्रदेश राज्याची माहिती. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे अब्दुल नझीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. इस्रोने श्रीहरिकोटा येथे दुसरी गगनयान एअर ड्रॉप चाचणी आयोजित केली. आंध्र प्रदेश सरकारने विणकरांसाठी मोफत वीज योजना सुरू केली. भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर अमरावती येथे लॉन्च केला जाईल. वन उत्पादनांसाठी प्रमाणपत्र मिळवणारे आंध्र प्रदेश पहिले राज्य ठरले आहे. दिव्यांग शक्ती योजना आंध्र प्रदेशात सुरू करण्यात आली. ओडिशाच्या गजपती शासकांशी संबंधित एक मध्ययुगीन तेलुगू शिलालेख आंध्र प्रदेशात सापडला आहे. जगातील पहिले ऑटोनॉमस मॅरिटाईम शिपबिल्डिंग अँड सिस्टम्स सेंटर आंध्र प्रदेशात स्थापन करण्यात आले. आंध्र प्रदेश सरकारने दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्याच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. प्रश्न 10. अलीकडेच कोणत्या देशाने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. UAE. स्पष्टीकरण. अलीकडेच संयुक्त अरब अमिरातीने पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना ओपेक आणि त्याच्या व्यापक गट ओपेक प्लसमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. कारण UAEने आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक केली आहे
आणि त्यांना उत्पादनावरील निर्बंधांशिवाय आपले ऊर्जा धोरण स्वतंत्रपणे पुढे न्यायचे आहे. यापूर्वी अंगोलाने 1 जानेवारी 2024 रोजी ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. यूएई सुमारे 60 वर्षाच्या सदस्यत्वानंतर या गटातून बाहेर पडत आहे, जे जागतिक ऊर्जा बाजारपेठेतील एक मोठा बदल मानला जात आहे. यूएई देशाची माहिती. राजधानी अबू धाबी. चलन यूएई दिरहाम. अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान. आता पाहू यूएईशी संबंधित इतर चालू घडामोडी. यूएई आणि बहरीनने चलन विनिमय करारावर स्वाक्षरी केली. जगातील पहिले व्यावसायिक 6GHz इंटरनेट नेटवर्क संयुक्त अरब अमिरातीने लॉन्च केले. यूएईने बालरोग जनुकोपचार प्रकल्पांचा ऐतिहासिक शुभारंभ केला. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे उद्घाटन दुबईमध्ये झाले. यूएई भारताचा दुसरा सर्वात मोठा एलएनजी पुरवठादार बनला आहे. यूएई आणि तेलंगणा यांनी भारताचे पहिले नेट झिरो शहर बनवण्यासाठी करार केला. इंटरसेक 2026 चे आयोजन दुबईमध्ये करण्यात आले. भारत आणि यूएई दरम्यान डेझर्ट सायक्लोन या संयुक्त लष्करी सरावाची दुसरी आवृत्ती संपन्न झाली. प्रश्न 11. अलीकडेच डार्क मॅटरच्या रहस्यांच्या तपासासाठी रोमन स्पेस टेलिस्कोप कोण लॉन्च करणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. नासा. स्पष्टीकरण. नासा सध्या नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोपचे निर्माण पूर्ण करून तो लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये आहे. हा अत्याधुनिक टेलिस्कोप, ज्याचा विकास नियोजित वेळेपूर्वी करण्यात आला आहे, डार्क मॅटर, डार्क एनर्जी आणि सुदूर विश्वाची रहस्ये समजून घेण्यासाठी अंतराळात पाठवला जाईल. प्रश्न 12. अलीकडेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोठे गुगल क्लाउड इंडिया या हबची पायाभरणी केली? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. विशाखापट्टणम. स्पष्टीकरण. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 28 एप्रिल 2026 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे गुगल क्लाउड इंडिया या हबची पायाभरणी केली आहे. भागीदारी गुगल हे केंद्र अदानी कोनेक्स आणि एअरटेलच्या नेक्सट्रा सोबत मिळून विकसित करत आहे. उद्देश. हे केंद्र या पट्टणम म्हणून विकसित करण्यासाठी आणि भारताचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन व या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी स्थापन केले जात आहे. आता मागील व्हिडिओचा प्रश्न. अलीकडेच नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. अशोक कुमार लाहिरी. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी सीएम इन्स्पायर योजना मेघालयात सुरू करण्यात आली. मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा किताब साध्वी सतीश सैल हिने जिंकला. उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथे लिथियम बॅटरी रिसायकलिंग प्लांट सुरू झाला. आर्थिक वर्ष 2026 मध्ये चीन भारताचा सर्वोच्च व्यापारी भागीदार बनला. आयआयटी मद्रासने भारताचा पहिला 3 टीम फुटबॉल ओमेगा बॉल सादर केला. भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तामिळनाडूतील कल्पक्कम येथे स्थापित करण्यात आला. मायक्रोसॉफ्टने भारतातील पहिले एआय स्किल सेंटर चंदीगड विद्यापीठात सुरू केले. भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये सिक्कीम सुंदरी हे सीमा रेडिओ स्टेशन लॉन्च केले. न्यायमूर्ती लिसा गिल यांची आंध्र प्रदेश हायकोर्टाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेचा परवाना रद्द केला. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 13,000 कोटी रुपयांचे विशाल मशरूम मिशन सुरू केले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.